6 वर्षांपूर्वी झालेल्या टीईटी परीक्षेत समाविष्ट असलेल्या आणि खोटी कागदपत्र सादर करून नोकरी मिळवलेल्या 5 शिक्षण सेवकांवरती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सेवा समाप्तीची कारवाई केली। शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं सन 2019 मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये झालेल्या घोटाळ्यातील सुमारे 7,874 उमेदवारांविरुद्ध पुणे शहर पोलीस ठाणे सायबर विभागात गुन्हा दाखल करण्यात आला होता। यात या 5 शिक्षण सेवकांचा समावेश होता। शिक्षण सेवक म्हणून 26 जुलै 2024 रोजी रुजू झालेल्या या 5 शिक्षकांनी सन 2019 मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत बनावट आणि खोटं स्वयंप्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवली होती। टीईटी परीक्षेला बसण्यास कायमस्वरूपी प्रतिबंधित केलेलं असताना त्यांनी खोटी माहिती सादर करून टीईटी परीक्षा पुन्हा एकदा देऊन सोलापूर जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षण विभागात शिक्षण सेवक म्हणून नोकरी मिळवली। चौकशीत ही सर्व माहिती समोर आली। त्याचबरोबर पोलीस ठाण्याकडून प्राप्त झालेल्या अहवालाच्या आधारे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी त्यांना सेवामुक्त केल्याचा आदेश 11 मार्च रोजी काढला। यामध्ये सांगोला तालुक्यातील कोळेवाडी प्राथमिक शाळेत कार्यरत असणारे दिलीप भोये यांना सन 2019 साली झालेल्या टीईटी परीक्षेत 74 गुण मिळाले होते। ते वाढवून त्यांनी 86 गुण मिळाले असल्याचं दाखवलं आहे। सांगोला तालुक्यातील गावडे गायकवाड वस्ती इथं कार्यरत असणारे कांतीलाल वाकडे या शिक्षण सेवकाला टीईटी परीक्षेत 60 गुण मिळाले होते। ते वाढवून 84 केले। सांगोला तालुक्यातील कोळेकरवाडी इथं कार्यरत असणारे परशुराम वाकडे या शिक्षण सेवकाला टीईटी परीक्षेत प्रत्यक्षात 60 गुण मिळाले होते। ते वाढवून 87 करण्यात आले। पंढरपूर तालुक्यातील पेहे इथं कार्यरत असणाऱ्या शिक्षण सेविका प्रियदर्शिनी भिसे यांना टीईटी परीक्षेत 62 गुण मिळाले होते। ते वाढवून 86 करण्यात आले। तर करमाळा तालुक्यातील भिवरवाडी जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असणाऱ्या उर्मिला गंभीरे यांना टीईटी परीक्षेत 57 गुण मिळाले होते। ते वाढवून 87 करण्यात आल्याचा ठपकाही सेवामुक्त केलेल्या आदेशात ठेवण्यात आला आहे। या कारवाईमुळे शिक्षण सेवकांमध्ये खळबळ उडाली आहे।